नमस्कार मित्रांनो, मी उदयला पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र व व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ की जर आपल्याला सोयाबीनच्या पिकातील प्रत्येक फुलाचं 100% शेंगेमध्ये परावर्तन करायचं असेल तर सोयाबीनच्या पिकामध्ये आता 100% आपल्याला करावा लागणार आहे 05234 या विद्राव्य खताचा वापर। मग 05234 या विद्राव्य खताचा वापर केल्याने सोयाबीनच्या पिकातील प्रत्येक फुलाचं रूपांतर 100% शेंगेत का होते? असं काय आहे 05234 मध्ये की ज्यामुळे प्रत्येक फुलाचं रूपांतरण आता 100% शेंगेमध्ये होणार आहे? जर आपल्याला ही यावर्षी सोयाबीनचं एकरी 20 क्विंटल उत्पादन मिळवायचं असेल, आपल्या सोयाबीनच्या प्रत्येक फुलाचं जर शेंगेमध्ये रूपांतरण करायचं असेल तर आपणही मित्रांनो आजचा हा व्हिडिओ बघा की ज्याच्यामध्ये मी सांगणार आहे की 05234 या विद्राव्य खताचा वापर जर आपण योग्य पद्धतीने केला तर 100% आपण सोयाबीनच्या पिकातील प्रत्येक फुलाचं रूपांतरण हे 100% शेंगेमध्ये करू शकतो। आणि जर या ठिकाणी प्रत्येक फुलाचं रूपांतरण शेंगेमध्ये झालं तर 100% या वर्षी एकरी 20 क्विंटल सोयाबीनचं उत्पादन घेण्यापासून आपल्याला कुणीही वंचित करू शकणार नाही। अशा परिस्थितीमध्ये मग 05234 या विद्राव्य खताचा वापर सोयाबीनच्या पिकामध्ये कधी करावा? 05234 चा वापर करत असताना कोणती काळजी घ्यायची? 05234 या विद्राव्य खताचं प्रमाण काय घ्यायचं आहे? याचा एकरी खर्च आपल्याला किती येऊ शकतो? आणि असं काय आहे 05234 मध्ये की ज्यामुळे प्रत्येक फुलाचं 100% शेंगेमध्ये रूपांतरण होतंय? या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर हा व्हिडिओ आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला जरूर या ठिकाणी शेअर करा। शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर, व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर या व्हिडिओची लिंक या ठिकाणी शेअर करा। राहिला असेल आपलं सबस्क्राइब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कास्तकार बांधवाला मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो। मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कास्तकार बांधवांनो, आपल्या सर्वांना तर मी आपलं मानले। आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार। आपण देखील मला, आपला आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। चॅनलला सबस्क्राइब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस या, तिथे आल्यानंतर दिसणाऱ्या लाल रंगाचं सबस्क्राइबचं किंवा ऑप्शन किंवा मराठीतील सदस्य व्हायच्या ऑप्शनला टच करा। त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी येईल बघा, या घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन करा। यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ की जर आपल्याला या वर्षी सोयाबीनचं एकरी 20 क्विंटल उत्पादन घ्यायचं असेल तर आपल्या सोयाबीनच्या पिकातील प्रत्येक फुलाचं परावर्तन शेंगेमध्ये झाल्याशिवाय जमणार नाही। मग अशा परिस्थितीमध्ये जर आपण 05234 या विद्राव्य खताचा इथं वापर केला
तर 100% सोयाबीनच्या पिकातील प्रत्येक फुलाचं परावर्तन शेंगेमध्ये होणार आणि असं झाल्यानंतर एकरी 20 क्विंटल उत्पादन मिळवण्यापासून आपल्याला यावर्षी कुणीही वंचित करू शकणार नाही। मग 05234 या विद्राव्य खतामध्ये असं काय आहे की ज्याचा वापर केल्याने 100% आपल्या सोयाबीनच्या पिकातील प्रत्येक फुलाचं परावर्तन शेंगेत होणार आणि ज्यामुळे आपल्याला 100% यावर्षी एकरी 20 क्विंटल उत्पादन मिळवण्याचा मार्ग होणार या ठिकाणी खुला। तर मित्रांनो, याबद्दल मी तुम्हाला माहिती देणारच आहे, पण तत्पूर्वी लक्षात घ्या की 05234 काय आहे, याचा वापर का करावा, कधी करावा, किती करावा, कसा करावा, याला एकरी खर्च किती येऊ शकतो। लक्षात घ्या मित्रांनो, 00234 या विद्राव्य खतामध्ये 0% नायट्रोजन असते, याच्यामध्ये 52% फॉस्फरस आणि 34% मित्रांनो पोटॅश असते। लक्षात घ्या, नायट्रोजन या ठिकाणी नसल्या कारणास्तव याचा वापर सोयाबीनच्या पिकाची वाढ संपल्यानंतरच करतात। जेव्हा आपलं सोयाबीनचं पीक हे 55 ते 60 दिवसाच्या दरम्यान असेल त्या परिस्थितीमध्ये आपण 100% 00234 या असणाऱ्या विद्राव्य खताचा वापर करायला पाहिजे। या खताचा वापर करण्यामागचं कारण लक्षात घ्या, याच्यामध्ये 52% फॉस्फरस आहे, याच्यामध्ये 34% पोटॅशियम आहे। फॉस्फरस कळ्याचं फुलात परावर्तन करण्यासाठी महत्त्वाचं आहे, तर फुलाचं परावर्तन शेंगांमध्ये करण्यासाठी पोटॅशियम महत्त्वाचं आहे। म्हणून लक्षात घ्या मित्रांनो, जर फॉस्फरसचा वापर केला तर कळ्या जास्त लागतील व या कळ्याचं रूपांतरण मित्रांनो फुलात होईल, कळ्या आणि फुलं गळण्याच्या समस्येतून सुटका होईल आणि पोटॅशियमच्या वापरामुळे मित्रांनो सर्व फुलांचं परावर्तन या ठिकाणी शेंगात होणार। म्हणून लक्षात घ्या मित्रांनो, 05234 या विद्राव्य खताचा जर वापर आपण केला तर यामुळे आपल्या पिकाला कळ्या जास्त लागणार व या कळ्याचं फुलात परावर्तन होईल व कळ्या आणि फुलं गळण्याचं प्रमाण कमी होईल आणि एक ना एक फुलाचं रूपांतरण 100% या ठिकाणी सोयाबीनच्या शेंगात झाल्याशिवाय राहणार नाही। मग लक्षात घ्या मित्रांनो की 00234 मधील असणारं फॉस्फरस आणि पोटॅशमुळे ही किमया घडते। मग अशा परिस्थितीमध्ये या 05234 चा वापर कधी आणि कसा करायचा, कधी करायचा तर 55 ते 60 दिवसाचं पीक झाल्यानंतर की जेव्हा फुलं आहेत भरपूर आणि तिथून आता चट्टे लागायला सुरू झालेत अशा परिस्थितीत वापर करा। दुसरी महत्त्वाची गोष्ट, याचं प्रमाण सांगतो मित्रांनो, लक्षात घ्या। 15 लिटरचा जर आपल्याकडे पंप असेल तर मित्रांनो त्याच्यामध्ये 100 ग्रॅम 05234 हे विद्राव्य खत टाकायचं, मिक्स करायचं चांगलं आणि त्याच्यानंतर याची फवारणी करायची। मित्रांनो 48 तासात तुम्हाला रिझल्ट दिसायला सुरू होतो, एकही फुल गळत नाही, प्रत्येक फुलाचं रूपांतरण 100% शेंगांमध्ये होऊन जाते। आता काही जण म्हणतात 05234 या विद्राव्य खताचा वापर कोणत्या कीटकनाशकासोबत जमतो का नाही? बघा, कोणतेही कीटकनाशक घ्या, कोणतेही बुरशीनाशक घ्या, कोणतेही टॉनिक घ्या, हे कशासोबत सुद्धा मिसळायला तयार आहे जर तुमची इच्छा असेल तर। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 05234 चा वापर करत असताना काळजी काही दुसरी घ्यायची नाही। 15 लिटरच्या पंपाला 100 ग्रॅम करायचा खर्च सांगतो। जर आपण एकरी खर्चाचा विचार केला तर एकरी 1 किलोचा पुडा लागतो मित्रांनो, म्हणजे जवळपास याचा पुडा आपल्याला 150 ते 160 किंवा जास्तीत जास्त 200 रुपयाच्या आसपास मिळतो। म्हणजे तुम्ही कोणत्या कंपनीचं घेता त्याच्यावर ते डिपेंड असते, बरोबर आहे। पण एक गोष्ट लक्षात घ्या, जर आपण 05234 या विद्राव्य खताचा वापर केला तर 100% आपल्या सोयाबीनच्या पिकातील प्रत्येक फुलाचं शेंगामध्ये रूपांतरण होणार आणि प्रत्येक फुल जेव्हा शेंग बनते मित्रांनो तर लक्षात घ्या की आपल्या उत्पादनात किती वाढ होते। म्हणून लक्षात घ्या 05234 या विद्राव्य खताचा वापर जर आपण योग्य वेळी केला म्हणजे 55 ते 60 दिवसाचं पीक असताना तर 100% सोयाबीनच्या पिकातील प्रत्येक फुल शेंग बनणार व एकरी 20 क्विंटल सोयाबीन उत्पादन मिळवण्याचा आपला मार्ग 100% होणार या ठिकाणी मोकळा। जर आपल्याला ही सोयाबीनचं प्रत्येक फूल शेंगात रूपांतरित करायचं असेल तर मित्रांनो आपणही या ठिकाणी सोयाबीनच्या पिकामध्ये 100% करा 00234 या विद्राव्य खताचा वापर। अधिक माहितीसाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र। मित्रांनो, काही अडचण असेल तर कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा, येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सोल्युशन देण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करत राहील। हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सामान्य कास्तकार बांधव व शेतकरी मित्र यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी नक्की शेअर करा। शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर, व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून व्हिडिओची लिंक शेअर करा। राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कास्तकार बांधवाला मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो। मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कास्तकार बांधवांनो, आपल्या सर्वांना मी आपलं मानले, आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सगळ्यांना मी आपलंच मानणार। आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करून घ्या।
चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस या, तिथं आल्यानंतर दिसणाऱ्या लाल रंगाचं सबस्क्राईबचं ऑप्शन असेल किंवा मराठी सदस्याचं ऑप्शन याला टच करा. त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी येईल, या घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार.